सोलापूर शहरात प्रेमसंबंधाच्या संशयातून चौघांमध्ये झालेल्या वादानंतर दोघा भावांनी मिळून 3 जणांवर लोखंडी रॉड व लाकडी बॅटने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोलापुरातील निराळे वस्ती परिसरात घडली आहे। या प्रकरणात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास एका हॉस्पिटल जवळील नाल्याजवळ आरोपी रोहन श्याम पवार वय 29 व रोहित श्याम पवार वय 35 दोघेही राहणार गणेशनगर मडकी वस्ती यांनी फिर्यादी राज श्रीपाद पवार व 29 राहणार जुनी लक्ष्मी चाळ डोनगाव रोड सोलापूर व त्याच्यासोबत असलेल्या एका महिलेला गाठले। तिचे व तुझे अफेअर आहे असा संशय घेऊन आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली। त्यानंतर या दोघांना खलास करून टाकू असे म्हणत आरोपी रोहितने लोखंडी रॉडने तर रोहनने लाकडी बॅटने राज पवार व त्या महिलेला डोक्यावर, पाठीवर आणि हातावर जबर मारहाण केली। या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून आरोपींना त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान भांडण सोडवण्यासाठी आलेला फिर्यादीचा भाऊ राकेश पवार यालाही आरोपींनी पाठीवर व बरगडीवर मारहाण करून गंभीर जखमी केले। या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत।